Hello students, now we are going to see what is the effect of the two charges, or we can say dipole, which produces some electric field. Yeah, because of this dipole there should be an electric field on the axis as well as on the equator. Yeah, electric dipoles. For electric dipole there also exist an axis as well as an equator. ठीक है ना. इलेक्ट्रिक डायपोल सुद्धा एक एक्सिस असणार आहे, एक इक्वेटर असणार आहे. नाउ वी आर गोइंग टू सी व्हाट इज द इलेक्ट्रिक फील्ड. या एक्सिस वरती एक पॉइंट आहे, तिथे इलेक्ट्रिक फील्ड काय असणार आहे, आणि इक्वेटर वरती एखादा पॉइंट असेल तिथे इलेक्ट्रिक फील्ड किती असणार आहे. नाउ दिस इज वी आर गोइंग टू सी. नाउ फर्स्ट गिव द टाइटल इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड at a point on the axis of dipole. या डायपोलच्या ऍक्सिस वरती इलेक्ट्रिक फील्ड किती असणार आहे हे आपण बघणार आहे. Now this is line joining Q and minus Q. This length is 2L. This length we have seen 2L. Suppose the first charge is placed at A, second charge is placed at B. We know the dipole moment is from negative charge to positive charge. So this is the direction of magnetic dipole moment, electric dipole moment. Suppose if we consider a point on this axis, this is point P on this axis, and this is the center O. मला सांगा हे 2L असेल तर व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन A and O? इट इज L. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन O and B? दिस इज आल्सो L. नाउ दिस पॉइंट P is located at a distance R. This point P is located at a distance R. R distance वरती लोकेट केला आहे कुठून? O पासून, सेंटर ऑफ दिस डायपोल. Point P is located at a distance R from the center of the dipole. Dipole च्या center पासून R distance वरती प्लेस केलेला आहे. Now we are going to find electric field over here. Electrostatic field. मग लक्षात घ्या, suppose Q मुळे, if Q applies electric field in this direction, this is electric field due to charge P. Sorry, charge at point B. B वरती जो चार्ज प्लेस केला आहे इज Q. Q मुळे इथं असेल तर हा मायनस Q आहे. मायनस Q मुळे कुठं असणार? त्या साईडला असणार. दिस इज जस्ट डायरेक्शन, अज्यूम डायरेक्शन. ठीक आहे ना. आपण जे अज्यूम केलेले ती डायरेक्शन की सपोज इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड ॲट दिस पॉइंट बिकॉज ऑफ द चार्ज प्लेस्ड ॲट पॉइंट B is towards right, then because of minus Q it will be towards left. This is electrostatic field due to point A. बघा वेक्टर एरो डायरेक्शन कुठेही असू दे, वेक्टरचा एरो हा तिकडेच असणार आहे. वेक्टर क्वांटिटीचा एरो हा ऑलवेज लेफ्टच असणार आहे. बघा ही वेक्टर क्वांटिटी लेफ्टला आहे, एरो लेफ्टलाच आहे. ही वेक्टर क्वांटिटी लेफ्टला आहे, एरो राईटला आहे. ही राईटला आहे, एरो पण राईटला आहे. ठीक आहे. सो दिस इज जस्ट सिम्बॉल. वेक्टरचा सिम्बॉल फक्त याच डिरेक्शनला असणार. इवन दो ही क्वांटिटी इकडे असेल तरी पण सिम्बॉल तिकडे असतो. ठीक आहे. नाउ EB आणि EA हे इक्वेलिटी सुद्धा काय घेतले? Q मुळे त्या साइडला असेल तर या मायनस Q मुळे या साइडला असेल. ठीक आहे. नाउ व्हाट इज इलेक्ट्रिक फील्ड? व्हाट इज इलेक्ट्रिक फील्ड? वी नो 1/4 pi epsilon naught. epsilon 1 मिळेल आपण. why epsilon 1? because the system is in air. एयर मध्ये असेल तर काय होणार आहे? डायरेक्टली कॉन्स्टंट 1 असणार आहे. नाउ Q अपॉन R स्क्वेअर, डिस्टन्स चा स्क्वेअर. इथे दुसरा Q नसतो, दुसरा Q फोर्स मध्ये असतो. 2 Q असतात. दिस इज इलेक्ट्रिक फील्ड. दिस इज जनरल फॉर्म्युला. व्हाट इज इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अ पॉइंट चार्ज प्लेस्ड ऑन A? A वरती जो प्लेस केलाय हा -Q.
मायनस बी मुळे कुठं असणार आहे या डायरेक्शनला आहे. इथं आपण ऍज्युम करूया सपोज सी, इकडे ऍज्युम करूया डी, सी आणि डी. तर काय होणार आहे बघा 1/4 पाय इप्सिलॉन नॉट क्यू अपॉन डिस्टन्स किती आहे डिस्टन्स बिटवीन दिस ए पॉइंट टू पी पॉइंट, ए टू पी डिस्टन्स किती आहे दिस इज आर. ठीक आहे ना, लक्षात घ्या. इथं मी करतो एपी ए टू पी, ए पासून पी किती असणार आहे ए टू ओ प्लस ओ टू पी. ए टू ओ किती आहे ए टू ओ एल आहे आणि ओ टू पी किती आहे ओ पासून पी पर्यंत हे आर आहे. दिस इज एल प्लस आर. व्हॉट इज बीपी बीपी इथून इथपर्यंत आहे पी पर्यंत. सो दॅट मीन्स ओपी मायनस ओबी. We can write OP minus OB. OP किती आहे O to P, this is R, minus OB, O to B, this is L. So this is R plus L, this is R minus L. ठीक है? So this distance R is nothing but R plus L the square. This is the electric field due to charge A. A charge को इलेक्ट्रिक फील्ड कुठे आहे PC च्या डायरेक्शनला आहे. सो वी कॅन राइट PC कॅप म्हणजे काय याला यूज नाही करायचं, PC ने मल्टिप्लाय नाही करायचं. इट शोज जस्ट डायरेक्शन. तुम्ही PC लिहा किंवा मायनस लिहा, बोथ शुड नॉट ऑकर ॲट सेम टाइम. PC लिहा याचा अर्थ मायनस लिहा, PC नाही लिहा तर इथं मायनस साइन आहे. ठीक आहे ना. व्हॉट इज EB मध्ये 1/4 पाय इप्सिलॉन नॉट चार्ज मॅग्नेट्यूड Q. डिस्टन्स किती आहे BP, B मुळे आहे ना. सो डिस्टन्स बिटवीन B and P, BP चा स्क्वेअर किती आहे BP R - L. सो R - L चा स्क्वेअर. ह्याची डायरेक्शन कुठे आहे PD कडे आहे ना. ठीक आहे ना. सो PD कॅप. ठीक आहे ना. जर डायरेक्शन वाईज जमत असेल सो डायरेक्ट PC वेक्टर कुठे आहे निगेटिव्ह डायरेक्शनला आहे, इथं मायनस q आहे. ऑब्वियसली इथं मायनस चार्ज आहे. PD वेक्टर पॉझिटिव्ह आहे, त्याला आपण काढून टाकू हा प्लस आहे. ठीक आहे. नाउ हे दोन्ही लाईन्स वेक्टर आहेत. वेक्टर आर इन अ लाईन. एका लाईन मध्ये वेक्टर असतील तर व्हॉट इज द अँगल बिटवीन द टू वेक्टर्स 0 डिग्री. ठीक आहे ना. एका लाईन मध्ये वेक्टर असेल तर अँगल किती 0 डिग्री. 0 डिग्री म्हणा किंवा जर तुम्ही त्यांच्या क्वांटिटी पॉझिटिव्ह घेणार असाल तर व्हॉट इज द अँगल बिटवीन देम 180 डिग्री. एक इकडे हा झाला EA, हा झाला EB. ठीक आहे. when two vectors are opposite to each other what is the resultant a square plus b square plus 2ab cos theta and cos 180 theta is 180 degree, theta is 180 degree, cos 180 is -1, so this will be -1. मग काय झालं बघा a square plus b square minus 2ab म्हटल्यानंतर it will be a minus b the whole square, a minus b the whole square चा फॉर्म्युला आहे a square plus b square minus 2ab. स्क्वेअर रूट ला स्क्वेअर कॅन्सल, स्क्वेअर रूट ला स्क्वेअर कॅन्सल कारण का स्क्वेअर बाहेर ना स्क्वेअर रूट ला कट करून सो इट विल बी a minus. डायरेक्टली वी कॅन राइट a minus. म्हणजे हे ए आणि EB आर इन ऑपोजिट डायरेक्शन, सो डायरेक्टली वी कॅन सबट्रॅक्ट देम. जर नेगेटिव्ह साइन यूज केला असेल तर डायरेक्टली ऍड करा, आपोआप सबट्रॅक्ट होऊन जाणार ते. सो वी कॅन राइट द रिझल्टंट फील्ड. ठीक आहे. हे पुस्तक मी दिस इज बेसिक नॉलेज ऑफ 11th क्लास वेक्टर्स बद्दल. ठीक आहे. सो व्हॉट इज रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड. आता इथं r च्या जागी मी असं म्हणतो ऍक्सिस. ऍक्सिस म्हणजे काय, हा पॉइंट कुठे आहे ऍक्सिस वरती. सो आय विल राइट ऍक्सिस. सो इट विल बी EA plus EB. क्या वेक्टर EA plus वेक्टर EB. व्हाट इज वेक्टर EA. सो पहिला बघूया EB plus EA म्हणा 19 एकच आहे.
सो EB किती आहे 1 upon 4 pi epsilon naught Q upon R minus L चा स्क्वेअर प्लस 1 upon 4 pi epsilon naught Q upon R plus L चा स्क्वेअर. यातून आणि यातून काय कॉमन येतं Q upon 4 pi epsilon naught Q upon 4 pi epsilon naught कॉमन. So it will be Q upon 4 pi epsilon naught इथं राहणार 1 upon R minus L square plus 1 upon R plus L bracket square. Cross multiply this and then cross multiply it. It will be Q upon 4 pi epsilon naught cross multiply करते हैं क्या होगा R plus L the whole square. हाँ इतना ना A plus B the whole square मतलब A square plus B square plus 2AB. So R square plus L square plus 2 into R into L. ठीक है ना. Second thing स्टूडेंट इतना हम minus Q होता है मतलब इतना minus Q होता है ठीक है ना minus Q. हाँ एक बता हाँ इतना minus sign वो subtract होना. So the symbols having positive sign will become negative because of this negative sign. And the symbols having positive negative sign will become positive. तो इथं बघा हे आहे r minus l चा स्क्वेअर. So r चा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असला because of this negative sign it will become negative minus r square minus l square. A square plus b square minus 2ab will become plus 2ab minus 2rl minus 2 into r into l will become plus because of this negative sign. So it will become 2rl upon. Now इथं बघा या दोघांचा प्रोडक्ट होणार पण तो होण्याआधी बाहेर स्क्वेअर याचा पण स्क्वेअर आहे याचा पण स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअर दिला. आतमध्ये काय आहे a plus b a minus b a plus b आणि a minus b चा प्रोडक्ट काय होतो a square minus b square. So it will be r square minus l square चा whole square. So इथून बघा r square minus r square cancel l square minus l square cancel. Now 2rl and plus 2rl. So it will be q upon 4 pi epsilon naught 2rl plus 2rl it will be 4rl r square minus l square. Now remember one thing, when r is very greater than l, suppose this distance r is at very far from l. हा l आहे खूप लहान आहे 1 चार्ज मीटर डिस्टन्स खूप कमी आहे आणि हा मोठा आहे. In this case we can neglect this l. So we can say r square minus l square is nothing but r square. l लहान आहे मग समुद्रात एक बादली बाहेर काढली तर समुद्रच राहणार आहे. समुद्र मायनस बादली म्हणू शकत नाही. So r square minus l square is r square itself. ठीक आहे ना. So we can write here r square. r square लिहिलं पण परत बाहेर एक स्क्वेअर. ठीक आहे ना. So it will be r to the power 4. Next q upon 4 pi epsilon naught. बघा आता ह्या मी q ला थोडंसं बाजूला करतो. इथं मी 1 upon 4 pi epsilon naught. इथं जो 4rl आहे त्याला मी 2 लिहितो into 2l लिहितो. 2 into 2l 4l झालं. 2 into 2l 4l into एक मी q पण लिहितो. हा q आणि हा r बाजूला लिहितो. हा r इथं अपॉन हे r टू द पॉवर 4. मग मला सांगा इथं r ची पॉवर 4 आहे इथं r 1 आहे त्यातला एक r यातल्या एक r ला कॅन्सल होईल. इथं r ची पॉवर किती होणार 3. नेक्स्ट थिंग व्हाट इज q into 2l. What is q into 2l? It is the electric dipole moment. So संपला क्वेश्चन आपला डेरिवेशन संपलेला इथं काय होणार. So electric field at the axis is equal to 1 upon 4 pi epsilon naught into हे 2
axis of a dipole. Very interesting and important tool. Next, we are going to see where at the equator. Okay, at the equator we are going to see. Now, 1 second, I will refill for you. Important derivation. Okay, from the electrostatic chapter. And I will write this final expression here. Electric field at the axis. This is because of dipole. The electric field at the axis 1 upon 4 pi epsilon naught q क्या है, q ने क्या है 2p 2 into dipole moment upon r cube. ये वैल्यू क्या होगा अपन, ठीक है, रिजल्ट. Now नेक्स्ट ये टाइटल में थोड़ा सा बदल दो भैया. टाइटल करना 1 पॉइंट होता था 2 पॉइंट करना. इलेक्ट्रिक फील्ड एट अ पॉइंट ऑन द एक्सिस. एक्सिस से जाके आता है इक्वेटर. इक्वेटर ऑफ अ डायपोल. डायपोलच्या इक्वेटर वरती जर पॉइंट असेल तर किती असणार आहे. सो दिस इज -q, इथं झाला +q. ठीक आहे. व्हाट इज द डिस्टन्स बिटवीन दिस टू. इट इज 12. इक्वेटर वरती एखादा पॉइंट इथं, दिस इज पॉइंट. -q is placed at point A, +q is placed at point B. This is the point P, which is at a distance r. R, कुठून r? Center of the dipole. हा सेंटर आहे O. O पासून r डिस्टन्स वर आहे. What is OA? OA आपण बघितलं लास्ट केस मध्ये it is L. हा L असतो. What is OB? OB पण L. And OP is r. This OP distance is how much? R. ठीक आहे ना, हे R आहे. मग या पॉइंट P वरती मॅग्नेटिक इलेक्ट्रिक फील्ड किती कुठून असणार आहे. आता +q मुळे, सपोज +q मुळे या डायरेक्शनला असेल, इकडे असेल. सो इथे मी जरासा पॉइंट P ड्रॉ करतो. ठीक आहे, इकडनं आलं याला आपण काय म्हणूया, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू पॉइंट B पॉइंट मुळे. नाउ दिस चार्ज इज +q मुळे अवे फ्रॉम द चार्ज जर असेल तर हा पॉइंट A आहे, -q चार्ज आहे. हा पॉइंट B आहे, +q चार्ज आहे. बिकॉज ऑफ +q if it is away, then because of -q it will be towards. आता दोघांचं काय असणार आहे, नेचर वेगळं आहे. इथं जो अवे आहे म्हणजे रिपल्शन आहे. मग इथे याला चार्ज असेल तर इथे याला रिपेल करत असेल म्हणजे ऑब्वियसली हा पॉझिटिव्ह असेल. मग हा रिपेल करतोय, पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अट्रॅक्ट होणार. ठीक आहे ना. सो इथे इलेक्ट्रिक फील्ड कसं असणार आहे, या साइडला असतं. मग या पॉइंट P ला आपण इलेक्ट्रिक फील्ड शोधूया. दिस इज इलेक्ट्रिक फील्ड EB, B मुळे. दिस इज इलेक्ट्रिक फील्ड EA. दिस इज EA, याच्या अलॉंग EB. आणि दिस वन इज EA. पण नेट कुठं असणार, नेट इकडे कुठेतरी असणार. नेट इलेक्ट्रिक फील्ड इकडे कुठेतरी असणार या रिझल्टंट. ठीक आहे. तर सपोज डायग्राम बघूया का. आता हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणल्यानंतर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे तुला आयसोसेलेस ट्रायंगल आहे. कारण हा सेंटर वरती, सेंटर मधून जाणाऱ्या ऍक्सिस मध्ये पॉइंट P पुट केलेला आहे. म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ सेम असणार. जेव्हा ही लेंथ आणि ही लेंथ सेम असते तेव्हा हा आयसोसेलेस ट्रायंगल असतो. सो हा अँगल थीटा आणि हा अँगल काय असतात, थीटा असतात. सो इथं हा अँगल थीटा, हा अँगल थीटा. बघा हा थीटा ही हॉरिझॉन्टल लाइन. सो ऑब्वियसली दिस अँगल विल बी थीटा. आपण काय असतात
theta असणार आहे. Okay, now this line is horizontal. If this is theta, then बघा हा अशी दोन पॅरलल लाईन्स आहेत. ओके, त्यानंतर एक लाईन आहे क्रॉस केली. हा अँगल आणि हा अँगल सेम असतो. याला म्हणतात अल्टरनेट इंटिरियर अँगल्स. अल्टरनेट इंटिरियर अँगल्स. मराठीमध्ये व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन म्हणजे काय? If two lines are parallel, then their two alternate interior angles are same. मग हा theta, मग ही लाइन horizontal आहे, this line is also horizontal, so हा theta then this will be also theta. हे दोन्ही पण theta झाले. Now tell me what is ER? ER काय असणार आहे? या EB चा cos component आणि या EA चा पण cos component आणि sin component कुठे असतील? इकडे असतील. हा वेक्टर इकडे तर याचे दोन कंपोनेंट ठरतात, एक वर्टिकल एक हॉरिझॉन्टल. सो इकडे काय असणार आहे? इकडे असणार आहे EB cos थीटा. इकडे काय असेल? EB sin थीटा. क्या EA चा काय असेल? EA चा एक खालती असेल, एक या साइडला असेल, या साइडला असणार EA cos थीटा. थीटाच्या जवळचा cos, थीटापासून दूरचा sin. हा असणार EA sin. ठीक है. नाउ व्हाट इज द डिस्टन्स AP आणि BP? बघा हा थीटा आहे, हा थीटा आहे, हा पण 90 आहे, हा पण 90 आहे. म्हणजे हे दोन ट्रायंगल्स काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत, सिमिलर आहेत. ही साइड आणि ही साइड पण सेम आहे. हे पण L आहे, हे पण L आहे. हा पण थीटा आहे, हा पण थीटा आहे, हा पण 90 आहे, हा पण 90 आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगल्स कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. कॉन्ग्रुएंट आहेत, ऑब्वियसली AP BP आहे. Since AP is equal to BP, AP आणि BP सेम असल्यामुळे magnetic electric field due to A is equal to electric field due to B. दोघांचं मॅग्निट्यूड सेम असणार आहे. मॅग्निट्यूड सेम असणार. मग तुम्ही म्हणता सर डायरेक्शन काय केलं? डायरेक्शन ऑलरेडी आहे ना गिवन. Because of charge at point B, if direction is away from charge, as the charge on the point A is minus Q, it is towards the charge. So if this is away from charge, it is the towards charge. So already we have given the directions. Direction already given है. Magnitude का same है. Magnitude यासाठी same आहे. Electric field चा formula काय? It is 1 upon 4 pi epsilon naught Q upon R square. हा तर constant है. दोघांमध्ये Q आहे मायनस Q आहे म्हणजे Q चं मॅग्निट्यूड सेम आहे. उरला R बघा A पासून P चं डिस्टन्स, A पासून P चं डिस्टन्स जे आहे तेच P पासून P चं आहे. म्हणजे दोघांमध्ये R सेम आहे. When R distance R is same in both the cases, AP is equal to BP. Since म्हणजे काय तर since AP is equal to BP, दोघेही इलेक्ट्रिक फील्डचे मॅग्निट्यूड सेम असणार आहे. मग जर मॅग्निट्यूड सेम असतील तर हा EA sin थीटा आणि हा EB sin थीटा इक्वल आणि अपोजिट आहेत. EA आणि EB सेम आहेत. EA आणि EB सेम आहेत. sin theta सेम, फक्त डायरेक्शन अपोजिट, सो ही विल कॅन्सल इच अदर. इथं बघा, इथं कॅन्सल नाही होणार. ER जो आहे रिझल्टंट काय असणार? या दोघांची सम एका डायरेक्शनला नंतर आपण बघितलं होतं. काय बघितलं होतं? रिझल्टंट इज इक्वल टू अंडर रूट A square plus B square plus 2AB cos theta. एका डायरेक्शनला नंतर थीटा किती असणार आहे? 0. cos 0 is 1. आता -1 नाही, आता 1 असणार. मग काय झालं? A square plus B square plus 2AB. -1 नाही, +1. मग काय होणार? A square plus B square plus 2AB. That means it is A plus B the whole square. Square का square root cancel, it will be A plus B. A plus B. मग असं जर आहे तर that means just we have to add. ठीक आहे ना? when two vectors are parallel, हे दोन्ही वेक्टर पॅरलल आहेत. कुठल्या डायरेक्शनला? त्या डायरेक्शनला. सो ER रिझल्टंट त्याला आपण असं म्हणूया ER is nothing but what? E इक्वेटर. आताच्या केस मध्ये हा काय आहे? इक्वेटर वरच आहे. काय असणार आहे हा? EA cos theta plus EB cos theta. EA cos theta plus EB
cos theta. मग काय होणार इथं दोघांची ऍडिशन केली EA तर EB चे इक्वल आहे then we can write it is 2EA cos theta. कोणत्या एकाला घेऊ 2EA cos theta. कारण का EA आणि EB सेम आहे so we can replace this EB by EA. So EA cos theta plus EA cos theta is 2EA cos theta. What is EA? What is EA? EA is 1 upon 4 pi epsilon naught field due to this charge Q on P. It is Q upon आता प्लस आणि मायनस Q घेऊ नका कारण ऑलरेडी आपण डायरेक्टली कन्सिडर केलेलं आहे इथं सो प्लस Q घेतला अपॉन डिस्टन्स चा स्क्वेअर. डिस्टन्स किती आहे A आणि B मधला डिस्टन्स किती आहे ते कॅल्क्युलेट केलं आपण. सो दिस डिस्टन्स इज L, this distance is R. By Pythagoras theorem this distance will be L square plus R square under root. हा L आहे हा R आहे बेस हा काय बेस हा हाईट आणि बेस चा स्क्वेअर अंडर रूट मध्ये. सो दिस इज बाय पायथागोरस थेरम. सो दिस इज द डिस्टन्स AP and DP. इथं म्हणू शकतोय आपण AP आणि DP किती आहे अंडर रूट L स्क्वेअर प्लस R स्क्वेअर. सो इथं काय असतं इथं R चा स्क्वेअर डिस्टन्स चा स्क्वेअर. डिस्टन्स चा स्क्वेअर म्हणजे आपण असं म्हणूया AP चा स्क्वेअर. So what is EA? EA is 1 upon 4 pi epsilon naught Q upon AP square. AP का square म्हणजे स्क्वेअर रूट जाणार निघून. So it will be L square plus R square. L square plus R square. Substitute the value here. Again, what we need? We have found out the EA. We know the value of EA. What we need? Again, we need cos theta. What is the cos from this triangle? Theta, cos from this triangle. So tell me what is cos theta? Cos theta. Cos theta क्या असणार है? Adjacent upon hypotenuse. Adjacent upon hypotenuse म्हणजे काय? AO upon AP. AO upon AP. AO upon AP. Adjacent upon hypotenuse. लगतची बाजू भागिले कर्ण. किती आहे? L upon under root L square plus R square. ठीक है? So this is cos theta. Now substitute the values here. What will get? See 2. What is the value of EA? EA is 1 upon 4 pi epsilon naught Q upon L square plus R square. Cos theta ची व्हॅल्यू. Cos theta ची व्हॅल्यू किती आहे? L upon under root L square plus R square. ठीक है? मतलब तर आपण काय केलं जरा मोठी लिहूया. So this is equator. EA cos theta, EB cos theta, EA and EB same. So we can write 2EA cos theta. 2. What is EA? EA is 1 upon 4 pi epsilon naught Q upon L square plus R square. L square plus R square. What is cos theta? Cos theta is adjacent upon hypotenuse. So L upon under root L square plus R square. सबलं बघा काय करायचं Q into 2L. Q into 2L. Q into 2L काय असतं? Q into 2L बघितलं आपण. Q into 2L, it is nothing but electric dipole moment. So it is P. How 1 upon 4 pi epsilon naught इधर लिहूया 1 upon 4 pi epsilon naught. 2 into Q into L, Q into 2L is P. बघा इथं पण L square plus R square आहे, इथं पण L square plus R square आहे. दोघांमध्ये गुणाकार आहे. याची पॉवर 1 आहे, याची पॉवर अर्धा आहे, हाफ आहे. बिकॉज इथं रूट आहे, रूट म्हणजे पॉवर हाफ. इथं काय नाही म्हणजे पॉवर 1. पॉवर 1 प्लस पॉवर हाफ म्हणजे पॉवर दीड. दीड म्हणजे किती 3/2. सो वी कॅन राइट L square plus R square to the power 3/2. Again, one thing is remaining. One thing remaining. If R is very greater than L, so we can write
L square plus R square is equal to R square. जर L खूप लहान आहे तर समुद्रामध्ये एखादी गोष्ट ऍड केली तर काय राहणार? समुद्रच राहणार. If L is very small, so what you can write? 1 upon 4 pi epsilon naught P upon, in place of L square plus R square we can write R square. So it will be R square to the power 3 by 2. R square ची power 3 by 2. आता इथं स्क्वेअर आहे, इथे एक स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल, फक्त 3 उरणार. So what will be our answer? It will be 1 upon 4 pi epsilon naught P upon R cube. So I will write here, it is electric field at equator. Equator किती असणार आहे? 1 upon 4 pi epsilon naught. This is dipole moment P upon R cube. ठीक है ना? इधर का लेते हैं क्या बोलते? So these two are very important proofs for electric field due to a dipole moment, electric dipole moment on the axis as well as a point on the equator. खूप छान प्रूफ आहे ते. नेक्स्ट मग आपला मेन पॉइंट काय होता? नाउ कम टू द आवर चॅप्टर. करंट चॅप्टर वरती आपण, ठीक आहे. करंट चॅप्टर मध्ये इथं टायटल बघूया आपण. काय बघणार टायटल? इलेक्ट्रिक फील्ड कट करणार. इथं काय लिहिणार? मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड पहिला कुठे आहे? इक्वेटर वर नाही. मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉइंट on the axis of, आता इथे डायपोल लाईन करणार बार मॅग्नेट. तुम्ही मला मगाशी सर तुम्ही सांगितलं की बार मॅग्नेट हा काय असतो? मॅग्नेटिक डायपोल असतो. बार मॅग्नेट इटसेल्फ मॅग्नेटिक डायपोल, तो एक डायपोलच घेऊन येतो. एक नॉर्थ पोल घेऊन येतो, साऊथ पोल घेऊन येतो. सो मॅग्नेट मध्ये प्लस क्यू आणि मायनस क्यू असं काही नाही. सो आपण बघितलं होतं क्लासच्या सुरुवातीलाच आपण एक फॉर्म्युला लिहून घेतले की इथं पॉइंट पी वरती किती मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. ठीक आहे ना? सो काय असणार आहे? ऑन द ॲक्सिस म्हटल्यानंतर जस्ट वी हॅव द टू ग्रुप्स. यूज द एनालॉजी. मग इथल्या याच्या जागी कोण येणार? जर मी इथंच आन्सर लिहायचं म्हटलं बी ॲक्सिस, याच्या जागी कोण येणार? म्यू नॉट अपॉन 4 पाय. ठीक आहे. 2 तर कॉन्स्टंट आहे. 2 P is what? P is electric dipole moment. So याच्या जागी काय येणार? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. M R distance R. So here at the start of class I have given you mu naught upon 4 pi 2m upon R. This is the magnetic field due to a bar magnet on a point at the axis. वर. Second काय म्हणलं आपण? Magnetic field at a point on equator. Equator वरती काय असेल? इथं बघायचं आपल्याला या पॉइंट P वरती किती मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. इथं येऊया. इक्वेटर वरती इलेक्ट्रिक फील्ड बघितलं. सो बाय एनालॉजी इक्वेटर वरती 1 upon 4 pi epsilon naught. In place of that mu naught upon 4 pi. On place of P it is M and R cube. ठीक है ना? So here, so just replace the terms from the table. टेबल मध्ये आपण हे सगळं बघितलं होतं की कॉन्स्टंट साठी कुठला कॉन्स्टंट येते? मॅग्नेटिक इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट साठी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. जस्ट टू एनालॉजीज वी आर
यूज किया. Okay, so this is about magnetic field due to a bar magnet. Now we are going to see magnetic field at an arbitrary point. Arbitrary point वरती काय असणार आहे? कुठलाही arbitrary point घेऊया आपण. So magnetic field at an arbitrary point. Magnetic field at an arbitrary point. Arbitrary point म्हणजे कुठला? कुठला पण कुठेही असेल. मग अशा केसेस मध्ये होतात स्पेशल केस होतात. When the point is lying on the axis and when the point is lying on the equator. Now the point may lie anywhere. So suppose this is the point P. ठीक आहे. So इथं याला मी असा इथं अज्यूम करतो. Here is the magnetic field B. Is that visible? If not, I will write here. So this is B. Here I am getting B, and this is angle alpha. This is axial. किंवा याला आपण म्हणूया along R, and this B is perpendicular. R काय आहे? R is the distance of this point P from O. O पासून हे distance आहे R. ठीक आहे. Then again this is south pole, this one is north pole. Okay. What we know? And this R, this length R is the distance of any point P from the center O. What is the distance? What is the angle? Angle is theta. Suppose this R is inclined at angle theta with the axis. Axis सोबत theta वरती inclined आहे. Now जर मी इथं आपल्याला माहिती आहे इथं दोन टाइपचे काय तयार होणार आहे? दोन टाइपचे मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. सो कोणताही पॉइंट असेल ऍक्सिस वरती किंवा इक्वेटर वरती दोन टाइपचे फील्ड तयार होणार आहेत. कोणते दोन टाइपचे फील्ड तयार होणार? एक असणार आहे तुमचा बी ऍक्सियल आणि हा असणार आहे बी इक्वेटोरियल. मग त्यांनी इथला कंपोनंट आपण कसा घेणार? इथला कंपोनंट आपण कसा घेणार? बी ऍक्सियलचा बी ऍक्सियल इनटू cos थीटा आणि हा कसा घेणार? बी इक्वेटोरियलचा sin थीटा. कारण का हा थीटा जवळचा आहे म्हणजे sin थीटा आणि हा थीटा पासून दूरचा आहे म्हणजे cos थीटा. नाउ I will divide this along R I will take components. So see the first component B1 is equal to B axial cos theta. B axis cos theta. ठीक है ना? Axis वरती है B axis into cos theta. What is B axis? We have derived. What is B axis? B axis is mu naught upon 4 pi 2m upon r cube into cos theta. What is B2? B2 is B equator into sin theta. B equator into sin theta. What is B equator? B equator is mu naught by 4 pi m upon r cube. M upon r cube. हे आपण बघितलं into sin theta. Now हे जे दोन कंपोनेंट आहे आपण काय केलं आहे? याला इकडे आणलं याला इकडे आणलं आणि हा मधला एक आपण B डिफाइन केला. So this is B1 because of the axial component, B2 is because of the equatorial component आणि इथं गेल्यानंतर त्याला परत स्प्लिट केलं. So परत स्प्लिट केल्यावर combination of these two, so what we can write? The net electric field is combination of these two perpendicular vectors. So when the two vectors are perpendicular, what is the angle? Theta is 0 degree. And what is cos 0? Theta is 90 degree. When two vectors are perpendicular, theta is 90 degree. Cos 90 is 0. Cos 90 is 0.
So what is the resultant? Resultant under root a square plus b square plus 2ab cos 90. ठीक है ना, cos 90 0 होतो, cos 90 0 and that's why the resultant will be this much only. हा होल स्क्वेअर होत नाही. आपण लास्ट टू केसेस बघितल्या. cos 180 is -1, so a square plus b square minus 2ab, it will be a minus b the whole square. cos 0 is +1, so a square plus b square plus 2ab, so a plus b the whole square. But cos 90 is 0. cos 90 0 असल्यामुळे इथं तो रूट होत नाही, इथं जस्ट अ पायथागोरस. So when two vectors are perpendicular, just add them. So it will be b1 square plus b2 square under root. So this is the net b. What is this net b? Squaring the both sides, this and this. So याचा स्क्वेअर केला कॉमन आला, याचा स्क्वेअर केला कॉमन आला. 2m चा स्क्वेअर r3 चा स्क्वेअर m चा स्क्वेअर r3 चा स्क्वेअर. बाकीचे कॉमन घेऊया आपण. m बाहेर आलेला आहे, r3 पण बाहेर आला, कॉमन आहे. काय काय उरणार आतमध्ये? आतमध्ये बघा, इथं 2 आहे, इथं 2 नाही आहे कॉमन. इथं cos थीटा आहे पण इथं sin थीटा आहे, म्हणजे 2 cos थीटाचा स्क्वेअर, 2 cos थीटाचा स्क्वेअर प्लस इथं कोणा फक्त sin थीटा, बाकी सगळं आपण बाहेर घेतले, sin थीटाचा स्क्वेअर. मग किती होणार आहे? म्यू नॉट अपॉन 4 बाय m अपॉन r क्यूब. बघा 2 cos स्क्वेअर थीटा म्हणजे किती होणार आहे? 4 into cos स्क्वेअर थीटा. 2 चा स्क्वेअर 4 cos स्क्वेअर थीटा प्लस sin चा स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा. बघा या 4 cos स्क्वेअर थीटा, फ्रॉम दिस 4 cos स्क्वेअर थीटा 1 cos स्क्वेअर थीटा I will do to the sin स्क्वेअर थीटा. ठीक आहे, या 4 cos स्क्वेअर थीटा मधला एक cos स्क्वेअर थीटा इकडे गेला, तर sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा will be 1. ठीक आहे, sin स्क्वेअर थीटा आणि cos स्क्वेअर थीटा किती होणार आहे? 1 होणार आहे. सो म्यू नॉट अपॉन 4 बाय m अपॉन r क्यूब. आता आउट ऑफ 4 जर 1 इकडे गेला तर किती होतील? 3 होणार. म्हणजे काय होणार? b cos स्क्वेअर थीटा प्लस 1. हा प्लस 1 कुठून आला? यातला एक cos स्क्वेअर आणि हा sin स्क्वेअर. sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर इज 1. मग उरले किती cos स्क्वेअर? 3 cos स्क्वेअर. सो दिस इज the magnetic field at arbitrary point. Then what is tan alpha? Tan alpha आता इधर तुम्हाला एक दिसतंय, हा अल्फा आहे, हा b परपेंडिकुलर आहे, हा b अलॉन्ग r आहे. याला मी असं म्हणू शकतो का? b इक्वेटोरियल अपॉन b एक्सिस. अल्फा ला tan अल्फा इज इक्वल टू b इक्वेटोरियल अपॉन b एक्सिस. why tan अल्फा इज व्हाट? परपेंडिकुलर अपॉन बेस, opposite upon adjacent. So we can say b equatorial upon b axis. b equator upon b axis. What is b equator? b equator आपण बघितलं, कुठे आहे b equator? इथं बघा, हा b equator आहे. सो काय आहे? म्यू नॉट अपॉन 4 बाय m अपॉन r क्यूब. व्हाट इज b एक्सिस? b एक्सिस किती आहे? बाकी हा आणि घ्यायचा आहे इथला, हे दोन आपण हे फाइंड केलं. b इक्वेटर मध्ये आपल्याला काय म्हणूया? हे दोन घेऊया. सो sin थीटा b2 आणि b1, ठीक आहे ना, b2 अपॉन b1. ठीक आहे ना, इथं आपण फाइंड करू. सो m अपॉन r क्यूब इथे येणार आहे म्यू नॉट अपॉन 4 बाय 2m अपॉन r क्यूब. इथं आहे sin थीटा, इथं आहे cos थीटा. सो म्यू नॉट बाय 4 बाय कैंसिल, म्यू नॉट बाय 4 बाय कैंसिल, m कैंसिल, r क्यूब कैंसिल, फक्त 2 उरलेले आहे. and sin theta upon cos theta is tan theta. So we can say tan alpha is equal to half of tan theta. Tan alpha is half of tan theta. तुम्ही म्हणणार what is alpha and what is theta? Theta is the angle subtended by line joining
to the center of the magnet and the axis of the magnet. Line joining point P and center of the magnet या लाईनच्या and axis of the magnet याच्यामधला अँगल theta. What is alpha? Alpha is the angle between this line and the resultant magnetic field. Resultant magnetic field मधला alpha काय असणार आहे alpha. So this is the relation between alpha and theta. ठीक है? So now what is angle between B and B equatorial? B axis आणि B मधला अँगल किती असणार आहे? B axis आणि B resultant B किती असणार अँगल? हा असेल B axial आणि हा टोटल B. बघा हा थीटा आणि थीटाच्या पुढे जाऊन परत अल्फा. सो आपण काय म्हणू शकतो? अँगल between B axial and B is equal to theta plus alpha. बघा B axial मतलब असा गेलो इथं थीटा पुढे आलो प्लस अल्फा. ठीक आहे ना? थीटा पुढे गेल्यानंतर अधिक अल्फा. सो दिस इज द अँगल बिटवीन. सो इफ क्वेश्चन मध्ये काय गिवन असणार? थीटा गिवन असणार. थीटा दिल्यानंतर फ्रॉम दिस रिलेशन वी विल फाइंड अल्फा. अल्फा फाइंड झाला की थीटा प्लस अल्फा म्हणजे काय असणार आहे? अँगल बिटवीन B axial and B. So this is one of the important relation. Now we are going to study just comparing Gauss law. What is Gauss law in case of time is 47 minutes. Huh? 49 minutes. 49. Okay. Now Gauss law. Gauss law यामध्ये काय होतं? Magnetic flux is equal to B ds. लक्षात घ्या. इलेक्ट्रिसिटी मध्ये आपण काय बघितलं होतं? इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू E dot ds and which is Q upon epsilon naught. Q upon epsilon naught or sigma by epsilon naught. But tell me, in the case of magnet च्या केस मध्ये, even though if I consider Gaussian surface, इथं जरी मॅग्नेट असेल तरी चार्ज किती असणार आहे? 0. चार्ज नाही आहे इथे मॅग्नेट आहे. ठीक आहे ना? सो वी कॅन डायरेक्टली से दिस मॅग्नेटिक फील्ड चार्जेस प्रेझेंट नाही आहे, देन मॅग्नेटिक फील्ड विल बी 0. ठीक आहे? सो व्हॉट वी कॅन से मॅग्नेटिक फ्लक्स विल बी 0. सो गॉस लॉ मध्ये तुम्ही डायरेक्ट एक स्टेटमेंट लिहा, as there is no charge enclosed in the Gaussian surface in case of magnet, the net magnetic flux passing through the Gaussian surface is 0. यामधून पास होणारा फ्लक्स किती असणार आहे? 0 असणार आहे. कारण इथे चार्जेस नाही. For Gauss law there should be a charge enclosed in the Gaussian surface. That is the basic condition. मी तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये 2-3 वेळा रिवाइज केलं होतं, 2-3 वेळा रिमाइंड केलं होतं कि for Gauss law the necessary condition is that a charge should be enclosed in a surface, Gaussian surface. इथं चार्ज नाही आहे, hence total magnetic flux will be 0. ठीक आहे ना? सो गॉस लॉ यामध्ये नसतो, यामध्ये एम्पियर्स लॉ असतो इन प्लेस ऑफ गॉस लॉ. ठीक आहे? सो स्टुडंट्स, नाउ वी विल स्टॉप हियर and remaining part Weyer's law and the proof of magnetic field force will study in next lecture.